नमस्कार मित्रांनो, या पवित्र प्रवासात तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे येऊन तुमच्या 7 चक्र जे 7 चक्र आहेत ते जागृत करण्याकडे एक पाऊल टाकलंय. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. पुढच्या 7 दिवसात आपण एकत्र या अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपल्या 7 चक्रांना एक एक करून आपण सक्रिय करणार आहोत, संतुलित करणार आहोत आणि ऊर्जावान करणार आहोत. आज आपण सुरुवात करत आहोत. आजचा पहिला दिवस आहे आणि ते आपण सुरू करूया मूलाधार चक्रापासून. आणि हे चक्र म्हणजे तुमचा आधार आहे. पृथ्वीशी तुमचं नातं आणि तुमच्या सुरक्षिततेची, स्थिरतेची आणि अस्तित्वाची भावना. जेव्हा हे चक्र संतुलित असतं, सक्रिय असतं, तेव्हा तुम्हाला जमिनीशी ते जोडतं. तुम्हाला सुरक्षित वाटतं. आयुष्यात जे काही येईल ते सांभाळण्याची शक्ती किंवा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो. त्यामुळे हे चक्र ऍक्टिव्हेट होणं किंवा संतुलित असणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूया. तर मूलाधार चक्र जे आहे हे तुमच्या या ऊर्जा सिस्टम पैकी मुख्य चक्र आहे. 7 चक्रांपैकी पहिलं चक्र आहे. त्याचं संस्कृत नाव हे मूलाधार म्हणजे मूळचा आधार किंवा पाया असं आहे. हे चक्र तुमच्या मणक्याच्या ते खालच्या भागात म्हणजे शेपटीच्या हाडाजवळ गुदद्वारा आणि जनेंद्रियाच्या मधल्या भागामध्ये असतं. याचं जे तत्व आहे या चक्राचं ते आहे पृथ्वी म्हणजे जमिनीशी जोडणं, स्थिरता आणि शारीरिक पाया. याचा जो रंग आहे तो खोल चमकदार लाल रंग आहे. प्रखर लाल, जीवनशक्तीचा, चैतन्याचा आणि ऊर्जेचा मूळ रंग. याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 396 हर्ट्झवर आहे. ती अपराधीपणापासून फ्री करणारी. याचं चिन्ह आहे हे 4 पाकळ्यांचं कमळ जे खाली दिशा त्रिकोण दाखवणारा, पृथ्वीकडे ग्राउंड करणारा प्रकारात हा असतो. तुमची जी ऊर्जा आहे, जसं झाडाचे मूळ जेवढं स्ट्रॉंग असेल, ज्या पद्धतीने मुळं झाडाला धरून ठेवतात, तसंच हे चक्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिर करत असतं. तुमचं मूलाधार चक्र हा तुमचं संपूर्ण ऊर्जा व्यवस्थेचा पाया आहे. विचार करा, की समजा झाड खूप मोठं असेल आणि त्याची मुळं जर बळकट नसतील, तर झाड उभं राहू शकतं का? नाही. तसंच याचे शारीरिकदृष्ट्या हे चक्र तुमचं पाया, तुमच्या पायाची बोटं किंवा मोठे आतडे ह्यांना नियंत्रित करतं आणि हे तुमच्या जगण्याच्या प्रवृत्तीशी म्हणजे सुरक्षित वाटण्याच्या भावनेशी निगडीत आहे. भावनिकदृष्ट्या हे तुमची सुरक्षितता, स्थिरता, सामाजिक संबंधावर प्रभाव टाकत असते. तुम्हाला जगात सुरक्षित वाटतं का? आयुष्यावर विश्वास आहे किंवा नाही? कुटुंबाशी आणि समाजाशी तुम्ही जोडलेले आहात किंवा नाही? हे या चक्रावर अवलंबून असतं. मानसिकदृष्ट्या संतुलित मूलाधार चक्र तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची किंवा साधण्याची क्षमता देतं. प्रेझेंट मोमेंटमध्ये या क्षणात राहण्याची, व्यावहारिक आत्मविश्वासाने हाताळण्याची क्षमता देतं. आणि आध्यात्मिकदृष्ट्या हे तुम्हाला भौतिक जगाशी जोडतं. तुमच्या शरीरात पूर्णपणे उतरण्याची म्हणजे आत डीप डाऊन उतरण्याची आणि मानवी प्रवास उपभोगण्याची संधी तुम्हाला देतं. जेव्हा हे चक्र तुमचं ऍक्टिव्ह असतं, खुलतं किंवा संतुलित असतं, तेव्हा तुम्हाला जमिनीशी जोडलेलं किंवा सुरक्षित वाटतं, आत्मविश्वास पूर्ण वाटतो. तुम्हाला विश्वाच्या विपुलतेवर विश्वास होतो, अबंडन्सवर, स्थिरतेवर आणि शांतीच्या खोल भावनेसह आयुष्यात तुम्ही पुढे जाता. त्यामुळे ही चक्र जागृत होणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाचं. आपण आता जागृत करणारच आहोत. जेव्हा तुमचं मूलाधार चक्र हे जागृत नसेल किंवा त्यात अडथळे असतील, असंतुलित असेल, तेव्हा तुम्हाला काय लक्षणं देतात? शारीरिक लक्षणांमध्ये कमरेखाली किंवा तुम्हाला कमरेखाली वेदना किंवा पाठीच्या दुखणं, पायाची बोटं, गुडघ्याशी संबंधित समस्या किंवा पचन संस्थेशी संबंधित किंवा बौद्धकोष्ठता, थकवा, कमी ऊर्जा जाणवणे किंवा कमकुवत रोग प्रतिकार शक्ती ही त्याची लक्षणं आहेत. भावनिक लक्षणं काय? सतत भीती, चिंता, असुरक्षित वाटणं, स्वतःवर किंवा इतरांवर विश्वास नसणं ना, हे या प्रकारची भावनिक लय असतात. नैराश्य वगैरे या सुद्धा गोष्टी नकारात्मकता आणि नैराश्य सुद्धा त्याचेच लक्षण आहे. आयुष्यामध्ये काय परिस्थिती असते ज्यांचे जागृत नसतात त्यांना आर्थिक संघर्ष किंवा गरिबीची भावना, नोकरी टिकवण्यामध्ये किंवा स्थिरता राखण्यात त्यांना अडचण येते. गोष्टी साठवण्याची वृत्ती अधिक असते, भौतिक वाद आणि मी कुठं आहे, कुठंही मी म्हणजे असं वाटत नाही की आपण याची इथं बिलॉंग करतो म्हणून, इथं आपण प्रॉपर आहोत म्हणून. आणि जर तुम्हाला यापैकी काही अनुभव येत असतील तर जाणून घ्या की ते चक्र तुमचं रिॲक्टिव्हेटेड आहे आणि यावर उपाय आहे. आपण ते ऍक्टिव्हेट करणार आहोत. तुमच्या त्या एनर्जी सेंटरला आपण सक्रिय करणार आहोत आणि त्याला आपण संतुलित पण करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता आपण काही अफर्मेशन बघू ज्या या चक्राशी संबंधित आहे. कारण अफर्मेशन्स हे खूप शक्तिशाली साधन असतं जे तुमच्या अवचेतन मनाला पुन्हा रिप्रोग्राम करतं आणि तुमच्या ऊर्जा संतुलनाचा, पूर्णत्वाचा तुम्हाला एक आभास मिळवून देतं आणि त्याच्या रिप्रोग्रामिंग करतं. काय अफर्मेशन तुम्ही म्हणू शकता? मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी स्टेबल आहे, मी जमिनीशी जोडलेला आहे, माझ्या खाली पृथ्वीशी मी गाढ कनेक्टेड आहे, मी आयुष्याच्या नैसर्गिक प्रवाहावर विश्वास ठेवतो, माझ्याकडे जे मला हवं आहे ते ऑलरेडी आहे किंवा माझ्याकडे ते सहज येत आहे, माझं शरीर हे या शरीरामध्ये मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी बळकट आहे, मी केंद्रस्थ आहे. या प्रकारच्या अफर्मेशन्स तुम्हाला दररोज अनेक वेळा रिपीट करायचं आहे, विशेषतः जेव्हा तुम्हाला भीती किंवा असुरक्षितता वाटत असेल तेव्हा. ह्या अफर्मेशन नेहमी प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला जाणवेल.
मूलाधार चक्राचा जो बीज मंत्र आहे त्याचा उच्चार करून तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करू शकता. तर याचा जो ध्वनी आहे मूलाधार चक्राचा तो लम आहे आणि हा जागृत किंवा सक्रिय करण्याचे कंपन तुमच्या शरीरामध्ये निर्माण करतो जेव्हा तुम्ही त्याचा उच्चार करता. जेव्हा तुम्ही या ऊर्जा केंद्राकडे या कंपनाने हे कंपन पाठवत असतात, उच्चार करतात, तेव्हा तुम्हाला एक ती एनर्जी फील होते. ते कसं करू शकता, तर तुम्ही खोल श्वास आत घ्यायचा आहे, ते सोडताना लम चा उच्चार करायचा आहे. तर त्यावेळेला सर्व लक्ष तुमच्या त्या मूलाधार चक्राशी त्या चक्रावर ठेवायचं आहे. याची जी फ्रिक्वेन्सी असते ती 396 हर्ट्झवर असते आणि हे तुम्हाला सुरक्षितता, स्थिरता प्रदान करण्यासाठी करणारं मेन चक्र आहे. याच्या ऍक्टिव्हेशनची जी प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया कशी आहे, की तुम्ही एक शांतपणे तुम्हाला ज्या आसनात योग्य वाटतं त्या आसनात जमिनीवर बसायचं आहे तुम्हाला. किंवा तुम्ही चेअरमध्ये जर समजा तुम्ही जमिनीवर नाही बसू शकत आहात पालथी मारून, तर तुम्ही चेअरवर बसू शकता, पाय जमिनीशी कनेक्टेड ठेवू शकता. जमिनीशी जोडणारा असणं गरजेचं आहे यामध्ये. मग तुम्ही डोळे बंद करून श्वास आत घ्यायचा आहे हळूहळू आणि बाहेर सोडताना तो श्वास तुम्ही शांतपणे तसाच हळूहळू बाहेर श्वास सोडायचा म्हणजे दीर्घ श्वसन करायचं आहे. दुसरं म्हणजे शरीराची जाणीव. तुम्ही तुमचं सर्व लक्ष हे त्या भागाकडे म्हणजे जिथे चक्र आहे तिथं तुमचं सर्व लक्ष द्यायचं आहे आणि तिथं मग तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते तुमचं दृष्टीकरण करायचं आहे की तुमच्या खालच्या भागात एक सुंदर लाल चमकणारा रंग त्या चक्रामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे आणि वाढत आहे आणि ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये पसरत आहे. ओके. तर ह्या व्हिज्युअलायझेशनने ते चक्र अजून ऍक्टिव्ह व्हायला मदत होतं तुम्हाला. तर काय ह्याला करताना कसं करायचं की श्वास आत घ्यायचा आणि लाल प्रकाश हा विस्तारताना बघायचा आणि श्वास बाहेर सोडताना लमचा उच्चार करायचा आणि त्या चक्राला ती एनर्जी पुरवायची. कारण हा लाल प्रकाश पृथ्वीशी, सुरक्षिततेशी जोडलेला आहे आणि हा तुमच्या अस्तित्वाचा पाया आहे. ओके. तर तुम्ही पृथ्वीशी या पुढची पायरी काय करू शकता ऍक्टिव्हेशनची, तर तुमचं पृथ्वीशी कनेक्शन म्हणजे डायरेक्ट मातीसोबत संपर्क यायला हवा तुमचा आणि तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की तुम्ही जोडले जात आहात. म्हणजे तुमच्या या चक्रातून मुळं पृथ्वीमध्ये जात आहेत, जमिनीमध्ये जात आहे आणि ती जमीन तुम्हाला घट्ट धरून ठेवत आहे. तुम्ही घट्टपणे जमिनीशी जोडलेला आहात आणि या मुळांना तुम्ही अँकर करू शकता ऍज इफ इमॅजिनेशन मध्ये की धरतीने तुम्हाला भक्कम आधार दिला आहे, जसं मोठ्या मोठ्या वृक्षांना दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की तुम्ही धरतीने धरलेले आहात, सुरक्षित आहात, धरतीकडून प्रोटेक्टेड आहात. तुम्ही अजून काय करू शकता, तर तुमच्या श्वासातून पृथ्वीतून तुम्ही ऊर्जा ओढू शकता. इमॅजिन करताना, व्हिज्युअलायझेशन करताना, श्वास घेताना तुम्ही पृथ्वीतून चैतन्याची ऊर्जा, गोल्डन लाईट स्वतःमध्ये घ्यायची त्या मुळांद्वारे आणि ही सोनेरी ऊर्जा तुम्ही आत घ्यायची आणि त्या चक्राला उदारपणे प्रकाशित करायचं आणि ती तुम्ही फील करू शकता. आणि मग जेव्हा तुम्ही आत घ्याल तेव्हा श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सर्व चिंता, काळजी ज्या काही आहेत त्या सर्व श्वास सोडताना बाहेर सोडायचे. असे अनेक श्वासांद्वारे तुम्ही हे चालू ठेवू शकता. म्हणजे काय होईल की ती जी सोनेरी ऊर्जा आहे तुमच्या पूर्ण शरीरभर पसरेल त्या व्हिज्युअलायझेशनने आणि सर्व चिंता वगैरे काळजी ज्या असेल त्या बाहेर जातील. मग तुम्ही जे लम म्हणाल, लम म्हणताना पूर्ण कंपन तुम्हाला जाणवेल आणि ते कंपन जाणवत असताना तुम्ही फोकस मात्र चक्रावर करायचा आहे. तुमच्या या प्रत्येक उच्चारासोबत तुमचं मूलाधार चक्र फिरताना, उघडताना, सक्रिय होताना किंवा संतुलित होताना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि सोबत तुम्हाला अफर्मेशन म्हणायचे असेल की मी सुरक्षित आहे, मी जमिनीशी जोडलेला आहे, मला धरतीने आधार दिलेला आहे, मी स्टेबल आहे, या प्रकारे. आणि हे शब्द तुमच्या मूलाधार चक्रात स्थिरावत असल्याचं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि ही प्रोग्रामिंग तुम्ही करायची आहे, इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं. नेक्स्ट तुम्ही अजून काय करू शकता, तर कृतज्ञता. तुम्ही तुमचे हात तुमच्या मूलाधार चक्राकडे घेऊन तिथं तुमच्या एनर्जी हाताद्वारे देऊ शकता आणि तुम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल त्या चक्राला तुम्ही आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करू शकता. त्याला तुम्हाला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देऊ शकता. तुमच्या शरीराचे आभार मानू शकता, पृथ्वीचे आभार मानू शकता आणि या उपचाराबद्दल किंवा जे आपण शिकतोय यासाठी धन्यवाद देऊ शकता. नंतर तुम्ही एकत्रीकरण करू शकता या सर्वांचं. काही खोल श्वास आत घेऊन तुम्ही सर्व ते फील करू शकता ती पूर्ण एनर्जी तुमच्या ह्याच्यामध्ये. तर या अशा पद्धतीने तुम्ही हे करता. या व्हिडिओमध्ये आपण करणारच आहोत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स की कसं ते ऍक्टिव्ह करायचं आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेन कसं लमचा उच्चार करायचा आहे. तुमचं जर मूलाधार चक्र सक्रिय झालं तर काही तुम्हाला चिन्ह दिसतील, काही साईन दिसतील, तर ते आपण बघूया. काय असतील? शारीरिक मणक्याच्या खालच्या भागात उबदारपणा येणं किंवा तिथं मुंग्या येणं, धडधडणं, जमिनीशी जोडलेलं वाटणं, पायामध्ये बोटांमध्ये ऊर्जा वाढलेली जाणवणं. भावनिक चिन्ह काय दिसतील? शांततेची, सुरक्षिततेची भावना जागेल आणि चिंता वगैरे या गोष्टी धीरे धीरे कमी होतील, तुम्हाला स्थिर वाटेल. मानसिक काय दिसेल साईन? तर अधिक स्पष्टता, एकाग्रता, व्यावहारिक बाबी सहजपणे हाताळता येणं, संघटित वाटणं या गोष्टी जाणवतील. आणि जीवनामध्ये काय बदल दिसेल? तर सुधारलेली आर्थिक परिस्थिती, मजबूत सीमा, कुटुंबासोबत चांगले संबंध, शरीरात आणि जगात अधिक तुम्हाला घरासारखं सुरक्षित वाटणं,
कॉन्फिडंट वाटणं हे दिसेल आणि तुम्ही ह्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा आहे आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. जेव्हा तुमचं मूलाधार चक्र हे पूर्णपणे सक्रिय आणि संतुलित असतं तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतं. तुम्हाला सुरक्षित वाटतं, स्थिर वाटतं आणि निश्चित वाटतं. अनिश्चित काळामध्ये सुद्धा तुमच्याकडे स्थिर आर्थिक परिस्थिती येते आणि विपुलतेला तुम्ही सहज अट्रॅक्ट करता. तुम्हाला तुमच्या शरीराशी जोडलेलं आणि आरामदायक वाटतं. तुमच्याकडे मजबूत सीमा असतात आणि तुमची ऊर्जा संरक्षित तुम्ही करू शकता. ओके. आणि तुम्ही चैतन्य, अनुभव, शांती, स्थिरता या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स येणं चालू होतं. जमिनीशी जोडलेले वाटतं तुम्हाला. तुमचा स्वतःवर विश्वास वाढतो. म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास पण ठेवता आणि दुसऱ्यावर पण विश्वास ठेवता. तुम्हाला इतरांशी कनेक्टेड फील होतं. म्हणजे असं लोनलीनेस किंवा एकटेपणा नाही वाटत. पृथ्वीशी, इतरांशी, सर्वांशी जोडल्यासारखं तुम्हाला वाटतं. तुमची स्वप्न साकार करू शकतो हा एक विश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हायला चालू होतो आणि एक सुरक्षिततेची भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं चालू होते. ओके. तर आता आपण प्रॅक्टिकली बघूया हे चक्र कसं ऍक्टिव्ह करायचं. शांतपणे जमिनीवर बसा आणि सुरुवातीला हातावरचे हे सर्व जे केंद्रबिंदू आहे ते ऍक्टिव्ह करूया. नंतर एकमेकांवर हात घासायचे आहे. ऊर्जा निर्माण करायची आहे भरपूर. ती भरपूर ऊर्जा निर्माण करायची आहे. आणि ऊर्जा तुम्हाला हातामध्ये जेव्हा उबदार वाटेल, गरम वाटेल, तिथं ऊर्जा निर्माण झालेली समजू शकतो आपण. आणि ही निर्माण झालेली ऊर्जा मग तुम्हाला अशी गोळा करायची आहे, फील करायची त्या ऊर्जेला. तर ही ऊर्जा, या ऊर्जेचा तुम्ही चेंडू बनवायचा आहे. हा चेंडू बनवून या संपूर्ण ऊर्जेला तुम्ही तुमच्या रूट चक्रावर तिथं घेऊन जायचं आहे. या दोघं जनेंद्रिय आणि गुरुद्वाराच्या मध्ये ते चक्र आहे, तिथं तुम्ही फील करू शकता. लाल रंगाचं ते चक्र, त्याला तुम्ही एनर्जी देत आहात हाताने आणि तिथून ती ऊर्जा निर्माण होते आहे आणि ते चक्र एक्सपॅन्ड होत आहे, वाढत आहे, ऊर्जावान होत आहे असं फील करायचं आहे, ऍक्टिव्ह होत आहे असं फील करायचं. आता दीर्घ श्वास आत घ्या आणि लमचा उच्चार करा माझ्यासोबत. ला. सर्व लक्ष तुमच्या चक्रावर पाहिजे. ते कंपन तुम्ही चक्रावर फील करायचं आहे, पूर्ण शरीरात फील करायचं. परत एकदा करूया. ला. ला. श्वास आत घ्या, हळूहळू सोडा. परत आत घ्या. हाताने संतुलन करायचंय, इडा पिंगला यांचं. दोघं साईडची एनर्जी बॅलन्स करायची आहे या पद्धतीने. हे जे आपण 3 वेळा लमचा उच्चार केला, हा उच्चार तुम्ही 7 वेळा करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगला परिणाम होईल आणि लवकर चक्र ऍक्टिव्ह होईल. तर मित्रांनो, आपल्या या चक्राच्या सक्रियतेच्या प्रवासामध्ये पहिल्या दिवशी माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आज आपण तुमचं मूलाधार चक्र उघडून किंवा ऍक्टिव्हेट करून त्याला संतुलित करून ऊर्जावान करण्याची प्रक्रिया आपण बघितली. हे पहिलं पाऊल आहे, लक्षात ठेवा. ही एकेकाळची घटना नाही, तर ही रोजची सवय आहे. ही लगेच एका याच्यात नाही, तर तुम्ही रोज याची प्रॅक्टिस करायची असते. ती प्रॅक्टिस केल्याने हळूहळू तुम्हाला ती ऍक्टिव्हेशनचा अनुभव येणं चालू होईल. ओके. आणि तुम्हाला चेंजेस सुद्धा कळतील, जे आपण डिस्कस केले ते सगळे. उद्या आपण स्वाधिष्ठान चक्राच्या बाबतीत जाणार आहोत. तुमची सृजनशीलता, आनंद आणि भावनिक प्रवाह तुम्ही एक्सप्लोर करणार आहात. आता जे तुम्ही केलंय त्याच्यासाठी धन्यवाद, त्याचा सन्मान करा. शक्य असेल तेव्हा तुम्ही अनवाणी पायाने गवतावर किंवा जमिनीवर चाला, म्हणजे तुम्ही जमिनीशी जोडल्या जा. लाल रंगाच्या भाज्या खावा, लाल रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. हे काय करते तुम्हाला मदत करेल, ते चक्राचं अँकरिंग करायला. ते याने ऍक्टिव्हेट होईल असं नाही, पण तुम्हाला मदत होईल. आणि तुम्ही जी प्रॅक्टिस केली त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या. तिथं तुमच्यासाठी अनेक हिलिंग व्हिडिओ फ्रीमध्ये आहेत, चांगले लाईफ चेंजिंग ऑडिओ बुक्स आहेत आणि अनेक कोर्सेस आहेत फ्रीमध्ये कुठलेही प्रॉब्लेम डील करण्यासाठीचे. त्याचा फायदा नक्की घ्या. माझ्या वेबसाईटवर सुद्धा तुमच्यासाठी अनेक फ्री गिफ्ट आहेत, ई बुक, ऑडिओ बुक किंवा अनेक कोर्सेस, फ्री कोर्सेस, 1-on-1 कॉल्स, क्लॅरिटी कॉल फ्रीमध्ये तुम्ही याचे फायदे घेऊ शकता. काही अडचण असेल, कुठलंही मार्गदर्शन हवं असेल, माझ्यासोबत या प्रॅक्टिस लाईव्ह करायच्या असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि कनेक्ट करून ही प्रॅक्टिस आपण सोबत करू शकतो. ठीक आहे. तर व्हिजिट नक्की द्या युट्यूबला पण आणि माझ्या वेबसाईटला पण. माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन करा. कम्युनिटी जॉईन केली तर तुमच्यासाठी रोज रात्री 8 वाजता फ्रीमध्ये हिलिंग आणि सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मी करत असतो. त्याचा फायदा नक्की घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.